रायगड जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत शिंदे शिवसेनेनं घवघवीत यश संपादन करत आपला करिश्मा दाखवून दिलाय। शिंदे शिवसेनेनं आता रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी आणि तयारी सुरू केली आहे। रायगड जिल्हा परिषदेवरती निर्विवाद भगवा फडकवण्याचा शिवसेनेनं निर्धार केलाय आणि अशातच नागोठणे जिल्हा परिषद गटातनं शिंदे शिवसेनेचे बहुचर्चित लोकप्रिय आणि सक्षम युवा नेतृत्व सुमित काते यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय। सुमित काते यांनी आजवर समाजासाठी जनहितासाठी दिलेलं योगदान हे उपयुक्त ठरणार आहे आणि जनतेतून त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता सुमित काते नागोठणेचा जिल्हा परिषदेचा गड राखणार आहे असा विश्वास वरिष्ठ नेतेगण आणि शिवसैनिकांनी व्यक्त केला। नागोठणे विभागातील अनेकविध प्रलंबित प्रश्न समस्या ह्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार आहे अशी ग्वाही सुद्धा सुमित काते यांनी दिली आहे। काते यांच्या नावाला जनतेतनं पाठिंबा आणि पहिली पसंती असल्यानं सुमित काते यांना ह्या निवडणुकीमध्ये चहूबाजूनं राजकीयदृष्ट्या पोषक वातावरण निर्माण झाले। सुमित काते यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि सामाजिक कार्याचा आवाका सुद्धा मोठा आहे। शिवाय जनतेसह कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यातनं सुद्धा काते यांच्या नावाला पसंती आहे आणि पवार यांनी सुद्धा याबाबतची तयारी दर्शवली आहे। काते यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सेवाभावी क्षेत्रात अतुलनीय आणि प्रभावशाली काम राहिले आणि ते सगळ्यांच्याच मदतीला धावून जाणारे आणि जनतेच्या अडीअडचणी सोडवणारे नेते आहेत। आपला हक्काचा माणूस म्हणून सुमित काते जिल्हा परिषदेत जिंकून गेले पाहिजे ह्यासाठी तरुणाई, आदिवासी बांधव, सर्वसामान्य जनता सुद्धा पुढे सरसावली आहे। जनतेच्या भरभक्कम पाठिंब्याच्या जोरावरच नागोठणे जिल्हा परिषद गटातनं आपला विजय निश्चित होईल असा विश्वास सुमित काते यांनी व्यक्त केलाय। दादा, काय सांगाल, शिंदे शिवसेनेकडून आपल्याला नागोठणे या महत्वाच्या जिल्हा परिषद गटातून आपल्याला उमेदवारी दिलेली आहे, आपण तरुण आहात, काय सांगाल? मला वरिष्ठांकडून जी उमेदवारीची संधी दिलेली आहे त्या संधीचं कसं सोनं करता येईल याचाच माझा प्रयत्न राहील आणि नागोठणेच्या जनतेने, नागोठणे विभागाच्या जनतेने जो कौल दिला जाईल मला आणि त्या कौलाचं कसं सोनं करता येईल ते मी प्रथमतः मी ते प्रश्न सोडवण्यात येईल। नागोठणेकरांचे राहिलेले प्रश्न प्रलंबित प्रश्न हे मी त्या माध्यमातून सोडण्यात येईल। दादा, कोणते नागोठण्याचे प्रश्न आहेत, कोणत्या विकासाच्या संकल्पना आपल्या आहेत, महत्वाचे मूलभूत प्रश्न कोणते आहेत जे आपल्या डोक्यात आहेत की भविष्यात आपल्याला संधी मिळाल्यावर ते सोडवायचे? नागोठण्यामध्ये भरपूर प्रश्न असे प्रलंबित आहेत। त्यातलं पहिलं म्हणजे की फिल्टर पाण्याची योजना ही प्रलंबित प्रथमतः हिला प्राधान्य दिला जाईल। नंतर आरोग्याचे प्रश्न आहेत, आरोग्यावरून अँब्युलन्सचे प्रश्न आहेत ते सोडवण्यात येईल। रोजगाराचा प्रश्न हा सोडवता येईल। परत राहिलेले मुलांसाठी जो क्रिकेट ग्राउंड आहे ते जे प्रश्न सोडवण्यात येईल आणि ह्या नदीला नागोठणेकरांना जो प्रथमतः तो पुराचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याकरता पहिले वरिष्ठ जे नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, मंत्री आहेत, आमदार देखील आहेत, त्यांचा आपल्याला कसा पाठिंबा या ठिकाणी मिळतोय? त्यांचा पाठिंबा हा मला नेहमी राहील, कारण की माननीय भरत शेठ गोगावले साहेब आणि माननीय दमदार आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा हा नेहमी मला माझ्या पाठीवर हात आहे। जेणेकरून कुठल्याही प्रश्नाचा मी त्यांच्याकडे प्रश्न आणि कुठल्या स्वरूपात, रोजगार स्वरूपात जर गेलो तर ते मला त्याचा परिपक्व म्हणून त्याचा मला ते प्रश्न ते सोडण्याचा प्रयत्न करतात। आपल्या कार्यालयामध्ये नेहमी जर बघितलं तर तरुणांची, आदिवासी बांधवांची, युवती महिलांची गर्दी असते, वेगवेगळे प्रश्न आहेत, ते ज्यावेळेस येतात तेव्हा कोणकोणते प्रश्न घेऊन आपल्याकडे येतात आणि ते कसे सोडवता आपण? काही रोजगाराचे प्रश्न येतात, स्थानिक लोकांना शिक्षणासाठी प्रश्न येतात, पाण्यासाठी प्रश्न येतात, रस्त्यांसाठी प्रश्न येतात आणि विविध विकास कामांची कामे यांसाठी भरपूर मला त्यांचे प्रश्न विचारात येतात आणि ते प्रश्न मी हे दोन्ही आमदाराकडून माझ्या आत्ताच्या स्तरावर मी ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। दादा, किशोर जैन जे आहेत ते माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत आणि त्यांना आता शिंदे ह्याच्यातून ठाकरे शिवसेनेतून ते या ठिकाणी राष्ट्रवादीत गेलेत, आव्हान ठरतील का त्यांच्या? कशा पद्धतीनं बघता निवडणुकीकडे? आव्हान हा प्रत्येकाचा दिलेलाच असतो, फक्त हा आव्हान हा जनतेने ठरवला पाहिजे की तो आव्हान कुठल्या स्वरूपात घ्यायचं आणि जनता ठरवेल की हा आव्हान कुठल्या स्वरूपाचा आहे। ठीक आहे की तुम्हाला जनतेतून प्रतिसाद कसा मिळतोय? आता निवडणुकीच्या तुम्ही रिंगणामध्ये उतरत आहात, जनतेला काय तुमचं आव्हान असणार आहे? नागोठणा ही शिवसेनेची आहे
आणि शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे आणि तो शिवसेनेचाच बालेकिल्ला राहील हेच लोकांपर्यंत सांगायचं माझं हे आहे. सुमित काते यांना नागोठणे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिलेली आहे. एक कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून कसा प्रचार सुरू आहे नेमका? सुमित दादाला जी जिल्हा परिषदची सीट दिलेली आहे नागोठणा मतदारसंघामधून, याचं प्रचार तर जोरदार चालू आहे. आणि आता आपण पाहिलंय की नागोठणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्लाच राहील हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि ही जनता दाखवून देणार आहे. आज जे सत्तेसाठी इकडे तिकडे जे पळालेले आहेत ना, यांना ही जनता दाखवून देईल की ही शिवसेना नागोठण्याची आहे. आणि नागोठण्याची शिवसेना हा नागोठण्याची शिवसेना ही नागोठण्याचा शिवसेनेचाच भगवा त्या जिल्हा परिषदेवर फडकण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं जरी शिवसैनिक इथली असली, उभाटा जरी असली आणि शिंदेची सेना जरी असली, तरी दोन्ही शिवसेना ही नागोठण्यामध्ये एकत्रच बघते शिवसेना म्हणून. आणि ही शिवसेना यांना दाखवून देईल की ही शिवसेना नागोठण्यामध्ये. आणि एक त्यांनी प्रश्न विचारला होता आम्हाला, त्यांनी किशोर शेठ ज्यावेळी त्या मंचावरती एक प्रश्न बोलले की या शिंदे साहेबांची अस्तित्व कुठे आहे, तर आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत की शिंदे साहेबांचं अस्तित्व कुठे आहे. तर शिंदे साहेबांचं अस्तित्व हे अलिबाग मध्ये आहे, महाड मध्ये आहे की त्यांनी विचारलं खालापूरमध्ये आहे, तर त्यांना आम्ही दाखवून देणार आहोत की या शिंदे साहेबांचं नेतृत्व आणि शिंदे साहेबांचं अस्तित्व या नागोठण्यामध्येच आहे हे त्यांना दाखवून देण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज आहोत. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी जो आपल्या नागोठणे विभागावर विश्वास ठेवत या ठिकाणी सुमित काते यांना उमेदवारी दिलेली आहे. पदाधिकारी म्हणून कशा पद्धतीनं जनतेत जात आहे आणि काय प्रतिसाद आहे, नेमकं काय सांगाल? शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथभाई शिंदे, त्याचप्रमाणे या राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले साहेब, त्याचप्रमाणे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्वांचेच लाडके सुमितदादा काते यांना या ठिकाणी उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण पाहिलं तर आम्ही गेली महिनाभर नागोठणेमध्ये आणि नागोठणे विभागामध्ये सतत जनतेच्या संपर्कात आहोत आणि स्वतःहून लोक आमच्याकडे येत आहेत अनेक प्रकारचे प्रश्न या नागोठणे विभागातील घेऊन. आणि जनतेचा वाढता प्रतिसाद आमच्या या उमेदवार दिसतोय. त्याच्यामुळे आमचा या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निश्चित विजय येईल एक कार्यकर्ता म्हणून मला विश्वास वाटतो. आता मला सांगा की किशोर जैन जे आहेत ते आताच नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमधून त्या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. हे आपल्याला आव्हान आहे का सर्वांना शिवसैनिकांना? कशा पद्धतीनं वरिष्ठांचं पाठबळ आपल्याला आहे? आव्हानपेक्षा मला स्वतःला आत्मविश्वास आहे की सर्व शिवसैनिकांच्या जोरावरती आम्ही 100% निवडून येऊ. आता जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेचे जे शिवसैनिक आहेत ते सुद्धा शिवसैनिकच आहेत, आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत आणि शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्याच्यामुळे सर्वच कार्यकर्ते इतरही पक्षांची युती आघाडी करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि या सर्वच माध्यमातून आमचा उमेदवार 100% निवडून याची आम्हाला खात्री आहे.